नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात नवं सरकार आलं आणि या नव्या सरकारच्या पहिल्या काही दिवसातच एक अत्यंत मोठी उद्योग संधी महाराष्ट्रातून गुजरातला गेली. या उद्योग संधीच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातला संघर्ष राजकीय दृष्ट्या चव्हाट्यावर आलेला आहे. ज्यांना ज्यांना आता गुजरात अचानक नकोसा वाटू लागलेला आहे त्यांनी या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सगळ्यांवर शरसंधान सुरू केलेलं आहे. ही शरसंधान करणारी मंडळी कोण आहेत याची महाराष्ट्राला काही नव्यानं आठवण करून देण्याची गरज नाही. गेल्या 2.5 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रितरित्या या निमित्तानं मोदी, फडणवीस, शिंदे या त्रयीवर तुटून पडलेले आहेत. महाराष्ट्राच्या हातचा, तोंडचा, उद्योगाचा घास पळवून नेला असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. अर्थात असा दावा करत असताना मवियानं सोयीस्कररित्या या बाबीला विस्मृतीत ठेवलंय की मवियाच्या काळातले उद्योग मंत्री हेच महाराष्ट्राचे गेले 7.5 वर्ष उद्योग विभागाचे प्रमुख आहेत. याच सुभाष देसाईंच्या नेतृत्वात उद्योग विभागानं आतापर्यंत काय छान छान दिवे लावले असा प्रश्न भाजपाच्या नेत्यांकडून विचारणा स्वरूपात आलेला आहेच. पण त्याला उत्तर द्यायचं सोडून नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीचं हित साधण्यासाठी आणि त्यात सुद्धा महाराष्ट्रावर अन्याय करण्याच्यासाठी महाराष्ट्रातली येऊ घातलेली 1.5 लाख लोकांच्या रोजगाराची संधी हिरावून घेतली असा आरोप सुरू केलाय. हा सगळा प्रकार वेदांता फॅक्सकॉन कराराच्या निमित्तानं मुंबईत झालेल्या एका बैठकीच्या नंतर महाराष्ट्रात येऊ घातलेल्या सेमीकंडक्टर निर्मितीच्या प्रकल्पाच्या निमित्तानं जन्माला आला आहे. ही लाखो कोटींची गुंतवणूक होती. ही गुंतवणूक महाराष्ट्रातून निघून गेली आहे. अचानक गुजरातनं वेगवान हालचाली करत इतर स्पर्धेत असलेल्या सगळ्या राज्यांना मागे टाकून हा उद्योग आपल्या राज्यातच कसा येईल यासाठी प्रयत्न केले. हे सगळे प्रयत्न तितक्याच धाडसीपणानं इतर स्पर्धेतल्या राज्यांना जमले नाहीत हे वास्तव आहे. पण हे सांगायला गेलं की सांगणारा माणूस महाराष्ट्र द्वेष्टा ठरवला जातो. आपण सगळेच जण अस्मितेच्या चष्म्यातून प्रत्येक प्रश्नाला पाहत असल्यामुळे वास्तवाचं भान आपलं कमी झालेलं आहे का? गेल्या जवळपास 20 वर्षामध्ये महाराष्ट्र हा उद्योग पूरक राहिला आहे का? महाराष्ट्राची जी काही उद्योगाची प्रगती झाली ती 90च्या दशकापर्यंतची आहे. 90च्या दशकानंतर महाराष्ट्रात असे काय बदल झाले आहेत की उद्योगांच्या साठी हवं तितकं उद्योग स्नेही धोरण आणि वातावरण महाराष्ट्रात राहिलेलं नाही. जे जे उद्योग येत आहेत त्यांना प्रत्येक राजकीय पक्षाला खुश करण्याची एक बळजबरी स्थिती निर्माण होतीये. ही उद्योगांना परवडणारी नाही याचं भान आपल्याला कधी येणार? ज्या महाराष्ट्रातल्या MIDC आत्ताच्या घडीला मरणपंथाला आहेत त्याची जबाबदारी कुणाची? महाराष्ट्रातले अनेक लघु उद्योग, मग ते पुण्यातले असोत, औरंगाबादचे असोत किंवा आसपास तळेगाव परिसरातले, या सगळ्यांचीच अखेरची घरघर का? आणि जेव्हा गुजरात अत्यंत वेगानं कोणताही प्रकल्प मिळवण्याच्यासाठी, मग तो बंगालमधून बाहेर पडलेला नॅनोचा प्रकल्प असो की महाराष्ट्रात येऊ घातलेला फोक्सकॉन वेदांताचा प्रकल्प असो, कसा काय मिळवतो या अनुषंगानं आणि राजकीय भूमिकेसह वास्तवाची चर्चा करण्याच्यासाठी आजची लक्षवेधीची या कार्यक्रमाची चर्चा. या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्याकडून गणेशजी हाके आहेत, काँग्रेसकडून काकासाहेबजी कुलकर्णी आहेत आणि मनसेच्याकडून आपल्यासोबत योगेशजी चिले आहेत. या सर्व राजकीय मंडळींच्या सोबत आपल्या या चर्चेत सहभागी झाले आहेत स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ. सौरभ कुलश्रेष्ठ असं त्यांना परिचित लोक आवर्जून प्रेमानं म्हणतात. सौरभ कुलश्रेष्ठ यांनी आतापर्यंत वेदांताच्या पहिल्या प्रस्तावापासून
वेदांता फॉक्सकॉन यांच्या संयुक्त प्रकल्पापर्यंत या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केलेला आहे। त्यामुळे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या सोबत या चर्चेत आहे। राजकीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन ज्या ज्या गोष्टी तथ्यात्मक घडल्या त्याचा तपशील त्यांच्याकडे आहे। त्यामुळे कुठलीही भूमिका राजकीय दृष्ट्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याआधी या प्रकल्पाच्या निमित्ताने घडलेले विविध टप्पे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सौरभ कुलश्रेष्ठ, आपलं चर्चेत स्वागत। पहिला आणि थेट मुद्दा हाच की ज्या पद्धतीनं फॉक्सकॉन आणि वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याला अवघ 60 दिवस आयुष्य असलेलं सरकार जबाबदार ठरवण्यात येत आहे, तांत्रिक दृष्ट्या हे योग्य आहे का, बरोबर आहे का? सरकार कोणतं जबाबदार हा जो कालपासून एक राजकीय चिखलफेक सुरू आहे ती पूर्णतः बाजूला ठेवून आपण वस्तुस्थिती काय आहे ती पाहूयात। सरकार असं म्हणताना आपल्या डोळ्यांसमोर कायम सत्ताधारी पक्ष असा येतो, पण सामान्य माणसाच्या दृष्टीने सत्ताधारी पक्ष बदलत असतो आणि सरकार नावाची जी यंत्रणा आहे ती कायमस्वरूपी असते आणि सामान्य माणसाच्या पलीकडे जाऊन उद्योगांसाठी तीच रचना असते। सत्ताधारी पक्ष हा फार तर काही प्रमाणात राजकीय इच्छाशक्ती त्या वेळची यापुरताच असतो, अन्यथा सरकार येतात जातात। उद्योग हा दीर्घकालीन विचार करून तुमच्या राज्यातली एकूण कार्यसंस्कृती काय आहे, पायाभूत सुविधा काय आहेत, आपल्या उद्योगाला त्याचा लाभ होणार आहे का नाही, या सर्व दीर्घकालीन विचार करून ते निर्णय घेतात। सत्तेवर कोणता पक्ष बसलाय याच्याशी एका मर्यादेपलीकडे त्यांना काही देणं घेणं असत नाही। नंबर 1। नंबर 2, फॉक्सकॉनचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात की पहिला प्रस्ताव आणि दुसरा प्रस्ताव। आपल्याला आठवत असेल जेव्हा मागचं सरकार आलं 2014 ते 19 त्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे अनेक MOU झाले, जे अनेक मोठे करार होऊ घातले होते, त्याच्यामध्ये फॉक्सकॉन हा एक मोठा होता आणि तो बराच गाजला, कारण एक रकमी 30-35 हजार कोटींची गुंतवणूक त्याच्यामधून महाराष्ट्रात येणार होती आणि तो निगडीत होता ऍपल या कंपनीच्या जोडणीशी निगडीत, तो वेगळा होता। आणि आता जो सगळा वाद सुरू आहे तो आहे वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा एक संयुक्त प्रकल्प आहे आणि तो सेमी कंडक्टरशी निगडीत आहे आणि तो 1,66,000 कोटींचा आहे। त्यामुळं दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। फक्त त्यातला समान धागा आज दुर्दैवानं एकच आहे की त्यावेळीही फॉक्सकॉन महाराष्ट्रात आणण्यात आपण अपयशी ठरलो आणि आजही तसंच झालेलं आहे। हा एक कालसंगती जर सोडली त्याच्या पुढे जाऊन महाविकास आघाडी सरकार असताना ही बोलणी सुरू झाली, हे स्पष्टच आहे। त्यानंतर दावोसमध्ये त्यांची भेट झाली होती, ते उघड झाले होते आणि दावोसमध्ये जी काही भेट झाली होती मागच्या सरकारमधल्या नेत्यांची यांच्यासोबत, वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल, ठीक आहे, आणि त्यानंतर पुढे सरकार जेव्हा जून मध्ये पडलं महाराष्ट्रातलं, त्यानंतर एक महत्वाची बैठक झाली आहे जुलै एंडला 26 जुलैच्या रोजी की मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत। आता मुद्दा इथे येतो की समजा जे म्हणतात की मागचं सरकार जबाबदार आहे जाण्याला, त्यांना मग प्रश्न हा येईल की ते जर सरकार ते प्रकल्प जात होता तर यांनी बैठक घेतली असती का? निश्चितच नाही। तर ती बैठक झाली, सकारात्मक झाली आणि त्याच्याबद्दल ही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ घातली आहे, त्यांचा विचार सुरू आहे आणि 3 टप्प्यात येणार अशा पद्धतीची एक जे सरकारी निवेदन असतं ते प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्यामध्ये जी चर्चा झाली होती ती सकारात्मक होती आणि त्यात एक मुद्दा आवर्जून नमूद केला। 2 मुद्दे आहेत महत्वाचे। एक तर आपण जेव्हा तुम्ही आता माध्यमात आहात, तुम्ही सर्व अशा प्रेस नोट बघत असता, एक ठराविक वाक्य असतं जेव्हा कोणत्याही सत्ताधाऱ्याला कुठलंही शिष्टमंडळ भेटतं, गुंतवणूक असेल किंवा प्रकल्पाविषयी, की आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, ठरलेलं वाक्य असतं। पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या निवेदनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं एक महत्वाचं वाक्य होतं, त्यामध्ये असं म्हटलं होतं की या प्रकल्पाशी निगडीत केंद्र सरकारकडून तुम्हाला जी काही मदत हवी असेल त्यासाठी सुद्धा आम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने प्रोएक्टिव्हली मदत करू। ठीक आहे, हे विधान मुख्यमंत्री जाणाऱ्या प्रकल्पासाठी करतील का? ते येऊ घातलं होतं म्हणूनच त्यांनी केलं ना की आम्ही त्याच्यात ही मदत करू आणि नंतरची जी प्रेस नोट आहे ती, त्यामुळं प्रकल्प येऊ घातला होता तो काही जाणार, म्हणजे ती बैठक हे काही फॉक्सकॉनचा निरोप समारंभ नव्हता आणि ते जर असता तर मुख्यमंत्री आणि फडणवीस दोघांनी त्या बैठकीला हजेरी लावली नसती। म्हणजे सरकार जरी गेलं असलं तरी महाराष्ट्र तिथेच होता, महाराष्ट्रातलं औद्योगिक सामाजिक आर्थिक वातावरण
तिथंच होतं ठीक. आणि त्याच्याशी निगडीत त्या आधारे फॉक्सकॉन महाराष्ट्राचा विचार करत होती. ठीक हा आहे. मुद्दा अत्यंत महत्त्वाचा सौरभ, आहे. आपण तपशीलवार आतापर्यंत या सगळ्या घटना मांडल्यात. तुम्ही ज्या ज्या घटना मांडल्यात त्या वेदांताच्या पहिल्या प्रकल्पापासून आतापर्यंत होत्या आणि हा कालावधी काही थोडा थोडका नाही. जवळपास एक 5-5.5 वर्षाचा कालावधी आहे. हा 5.5 वर्षाचा कालावधी आपण तपशीलवार मांडत असल्यामुळेच मी आपल्याला मध्ये थांबवलं नाही. एक सविस्तर निवेदन आपलं होऊ दिलं जेणेकरून प्रेक्षकांपर्यंत तथ्यात्मक गोष्टी पोहोचाव्यात. माझी एक छोटीशी विनंती आहे मात्र तांत्रिकदृष्ट्या आपण आपला माईक थोडासा तोंडाच्या जवळ धरावा आणि बोलताना समोर पाहून बोलावं. मी पुढच्या प्रश्नांच्या वेळेला आपल्यापर्यंत पोहोचेन तेव्हा आपला आवाज अधिक सुस्पष्टरित्या प्रेक्षकांपर्यंत जाईल. आता आपण राजकीय भूमिकेच्या निमित्तानं पटकन काकासाहेब कुलकर्णी यांना बोलतं करतो आहोत. योगेश शिले आणि त्याचबरोबर गणेश हाके आपल्या सोबत आहेत. टप्प्याटप्प्यानं तेही बोलतील. पहिला मुद्दा माझा काकासाहेब आपल्यासाठी आहे. काँग्रेसने थेट भूमिका घेतली आहे. इथे काँग्रेस हा केवळ आणि केवळ पक्ष नाही, मवियाचा एक घटक पक्ष आणि प्रातिनिधिक मविया म्हणून या चर्चेत आहे. मवियानं ही भूमिका घेतलेली आहे की हा प्रकल्प नवीन आलेल्या सरकारमुळे गेला. नवीन आलेल्या सरकारमुळे हा प्रकल्प जाण्याच्यासाठी न प्रकल्पाचे प्रवर्तक तितके दूधखोळे आहेत, न राज्यातले सत्ताधारी तितके दूधखोळे आहेत. मग जे काही झालेलं आहे ते केवळ आणि केवळ याच सरकारच्या माथी मारून आपण त्यापासून कसे वेगळे होऊ शकतो? नाही, असं नाही. मुळात जर आपण सर या विषयाचा आपण बारकाईने अभ्यास केला असता, महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं या सरकारमध्ये हा वेदांता फॉक्सकॉनचा उद्योग या महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी 95% काम याच्यावर या सरकारने केलेलं होतं. तत्कालीन उद्योगमंत्री आदरणीय सुभाषजी देसाई साहेब असतील, आदरणीय पर्यटन मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका घडल्या आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख लोकांनी, आदरणीय बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते असतील, आदरणीय नाना पटोले असतील, राष्ट्रवादीचे पवार साहेब अजितदादा असतील आणि शिवसेनेचे आदरणीय ठाकरे साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून हा प्रकल्प कसा येईल, या प्रकल्पासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला लवकर करता येईल त्याचे सगळे प्रयत्न त्या सरकारने केले होते. परंतु कुठेतरी महाराष्ट्राला अडचणीत आणायचं, एकनाथ शिंदेना कुठेतरी एकनाथ शिंदेची फसवणूक करायचं, हे मोदींचं, शहांचं आणि फडणवीसांचं धोरण आहे. जेणेकरून महाराष्ट्राचं बेडगं प्रेम यांना नेहमी दाखवण्याची संधी नेहमी मिळते आणि त्यांनी यावेळी सुद्धा ते खरं करून दाखवलेलं आहे. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राला काही मिळण्याची संधी येते त्या त्या वेळेला महाराष्ट्राचं गुजरातकडे घेऊन जायचं आणि गुजरात कसा समृद्ध करता येईल, महाराष्ट्राला कसं आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणता येईल, ही भाजपची रणनीती आहे. आपण मागच्या वेळेला काकासाहेब कुलकर्णी, आपण असं म्हणता आहात थेट आपल्या एकूणच निवेदनातून हा संकेत समोर येतोय की मोदी हे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत. तुम्हाला हेच सांगायचंय ना? आपल्याला मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रावर अन्याय करतात असं सांगण्याची आणखीन किती उदाहरणं सापडतील? नाही, 100% आपण जर बघितलं तर मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. गुजरात सारख्या एका राज्यामध्ये महाराष्ट्राचा एखादा उद्योग आला म्हणून गुजरातचं कौतुक करायचं, मग महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचं दुःख करणार तुम्ही ट्विट का करत नाही? बाबा, तुम्हाला उद्योगच टाकायचं होतं, अर्धा इकडे करायचं होतं ना. म्हणजे जेणेकरून महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत करायचा, गुजरात श्रीमंत करायचा, ही भारतीय जनता पार्टीची पॉलिसी आहे आणि या पॉलिसीला देवेंद्र फडणवीसांचं अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या समर्थन आहे. गणेश हाके या निमित्ताने उत्तर देतील. गणेश हाके, आपल्याला उत्तर दोन गंभीर मुद्द्यांचं द्यायचं आहे. पहिला गंभीर मुद्दा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची अचानक काँग्रेसला स्वप्न पडायला लागली आहेत. म्हणजे तुम्ही पहा, ही कुठली काँग्रेस आहे ज्यांना मुंबई महाराष्ट्राला मिळू द्यायची नव्हती, त्या काँग्रेसला आता महाराष्ट्राची अस्मिता अधिक आवडायला लागलेली आहे. गणेश हाके, तुम्ही त्याचं उत्तर द्यालच, पण त्याचबरोबर हेही सांगा की गुजरात संपन्न करण्यासाठी महाराष्ट्र कमकुवत करण्याचं काम थेट पंतप्रधान कार्यालयातून होत आहे. या काँग्रेसच्या आक्षेपाबद्दल आपलं उत्तर काय? प्रसादजी, मला खरं म्हणजे कुलकर्णींचा जो काही दावा शोध आहे त्या माननीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र द्वेष्टे आहेत अशा स्वरूपात आरोप करत आहेत. खरं म्हणजे मला खरं म्हणजे कुलकर्णीने काय बोलावं मला कळत नाहीये की दोन गोष्टी त्याच्यामध्ये साधारणतः आपण विचार करतो. आपण असं विचार करायला पाहिजे, त्याही कंपनीला एखादा उद्योग एखाद्या राज्यामध्ये जेव्हा घेऊन जायचा असतो त्या राज्यामध्ये त्या उद्योगाला मध्ये त्या सरकारनं त्यांना देऊ केलेल्या ज्या काही सोयी सवलती आहेत त्यातून त्यांचा कंपनीचा होणारा फायदा या सगळ्या विचारात घेऊन ती कंपनी तिथं आपला उभा. आणि मला वेदांतच्या बाबतीत आणि पक्षाच्या बाबतीत सुद्धा मला हाच स्पष्टपणे सांगायचं आहे की हा प्रकल्प त्यांना महाराष्ट्रात उभा करायचा होता
आणि म्हणूनच ते महाराष्ट्र सरकारच्या बरोबर चर्चा करत होते, बोलत होते. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की 2016 मध्ये आपलं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भामध्ये धोरण जाहीर केलं होतं आणि त्या अनुषंगाने फार मोठं आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येत होती. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने महाराष्ट्रामध्ये आपला सेमी कंडक्टरचा उद्योग आहे तो उभारण्याचं निश्चित ठरवलं. त्या अनुषंगाने ते या महाविकास आघाडी सरकारशी त्यांची बोलणी सुरू होती. बर, परंतु त्यावेळेस मला सांगा ना, महाराष्ट्रातून जर त्या गुजरातनं त्या उद्योगाला गुजरात सरकारने ज्या पद्धतीनं पटकन निर्णय घेतला, म्हणजे लवकर निर्णय घेऊन वेगाने निर्णय घेऊन हा आपल्याकडे यावा कुठल्याही राज्याला. गणेश हाके या निमित्तानं एक आक्षेप असा समोर येतोय जो संयुक्तरित्या मवियाकडून मांडला जातोय की जे राज्य स्पर्धेतच नव्हतं ते अचानक स्पर्धेत आलं कसं? आधी कुठली राज्य स्पर्धेत होती? महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक. यापैकी तेलंगणा आणि कर्नाटकाकडे काय आहे? कर्नाटककडे बंगळुरूचं आयटी क्षेत्र आहे, तेलंगणा जो जुना आंध्र प्रदेश आहे त्यांच्याकडे सिकंदराबाद हैदराबाद मधलं आयटी क्षेत्र आहे. महाराष्ट्रामध्ये थोडंसं पाळणाघरात असलेलं पण सुधारत असलेलं अशा स्वरूपाचं क्षेत्र उद्योगात आता उरलेलं आहे ते आपल्या पुणे परिसरातलं आहे. या 3 राज्यांच्या स्पर्धेत अचानक गुजरात कुठून आला? जी मी तुम्हाला थोडंसं मागे घेतो की जसं महाराष्ट्र सरकारनं आम्हाला इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भामध्ये इथे इलेक्ट्रॉनिक्स सिलिकॉन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्रजी असताना ज्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले तसं गुजरात सरकारनं या सिंडिकेटरच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पेशल झोन त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. त्यांनी विशेष सवलतीच्या संदर्भामध्ये त्यांनी गुजरात सरकारनं या उद्योगाच्या संदर्भामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा राज्यांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे आणि तो उद्योग यासाठी गुजरात सरकारनं तिथे एक विशिष्ट पॉलिसी आखलेली आहे आणि त्या पॉलिसीच्या अनुषंगाने ठीक आहे. तुम्हाला मात्र एका प्रश्नाचं उत्तर आणखीन तुमच्याकडून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी तुम्ही जो मुद्दा मांडत आहात त्यावर योगेश शिले मी आपल्यालाही बोलतं करतो. स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ आपल्यासाठीही तो प्रश्न असणार आहे. योगेशजी आपण सांगा, गुजरात अधिक वेगवान पद्धतीनं कुठलाही उद्योग मिळवण्यासाठी प्रयत्न करतं हे आपण आतापर्यंत पाहिलंय. तुमचं सर्वोच्च नेतृत्व असलेले राज ठाकरे यांनी गुजरातची औद्योगिक प्रगती ही वाखाणलेली आहे. ते स्वतः गुजरातला जाऊन आलेले आहेत. मग जे गुजरातला जमतं ते महाराष्ट्राला का जमत नाही हा प्रश्न कधी मनसेला पडतो का? आणि आता या प्रकरणामध्ये मनसे तशी भूमिका घेऊ इच्छित आहे का? प्रसादजी, सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी माननीय राजसाहेबांनी गुजरातची उद्योगधंद्यांच्या बाबत प्रशंसा केली होती त्यावेळी सुद्धा त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की उद्योगधंद्याच्या बाबतीत महाराष्ट्र आजही 1 नंबर आहे आणि उद्याही 1 नंबर राहणार आहे, हे त्यांनी आधीच क्लिअर केलं होतं. आता राहिला प्रश्न गुजरातमध्ये अतिशय वेगाने उद्योगधंदे जात आहेत का? सत्य परिस्थिती आहे, जात आहेत. आणि याच्या संदर्भात सगळ्यात आधी आवाज सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच उचलला. हा प्रकल्प गुजरातमध्ये जातोय म्हटल्यावरती सगळ्यात आधी याला वाचा सुद्धा माननीय राज साहेबांनीच फोडली. आता प्रश्न हा पडतो की गुजरातमध्ये प्रकल्प जातात का? जवळपास 2022च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या प्रकल्पाबद्दल मविया सरकारची बोलणी सुरू होती. 30 जूनला मला वाटतं मविया सरकार गेलं. जवळपास 6 महिने ही बोलणी चालू होती. महाराष्ट्रातल्या जनतेचा साधा प्रश्न आहे, गेले 6 महिने मविया सरकार बोलणी करत होती म्हणजे नेमकं काय करत होतं? कारण इतर राज्य जी स्पर्धेमध्ये होती, कर्नाटक असेल, हरियाणा असेल, तामिळनाडू असेल, तेलंगणा असेल, या सर्व राज्यांमध्ये जी या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी पॉलिसी आहे ती पॉलिसी नव्हती. आपल्याकडे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक पॉलिसी 2016 मध्ये जी पॉलिसी आपण आणली होती या उद्योगधंद्यांना पूरक असणारी, असं असताना इतर सरकारांकडे ही पॉलिसी नाहीये, तेवढी जमीन नव्हती, तेवढे इन्सेंटिव्ह ते देत नव्हते. महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे, जुन्या मविया सरकारचं, आम्ही इन्सेंटिव्ह सुद्धा देत होतो. असं असताना जर हा प्रकल्प जात असेल तर त्याला निव्वळ आपण गुजरातला दोष नाही देऊ शकत. महाराष्ट्र सरकार म्हणून आपलं सरकार, मग ते कोणाचंही असू दे, ते मविया सरकार असू दे किंवा शिंदे फडणवीस सरकार असू दे, जर या दोन्ही सरकारांच्या हातून हा प्रकल्प आपण घालवला असेल तर याच्यासारखं दुर्भाग्य नाही. आणि त्याच्याकडेच माननीय राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे. बिलकुल योगेश शिले, आपण या निमित्तानं राज ठाकरे यांनी काय ट्विट केलं तेही पाहूयात. एकदा पटकन स्क्रीनवर ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसेल.
राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हटलं की हा प्रकार गंभीर आहे, म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्य क्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरू होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघायला हवं. चर्चेसाठी परत येऊयात. काकासाहेब कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मवियाच्या कार्यकाळात फॅक्सकॉन आणि वेदांताच्या बरोबर अनेक बैठकी झालेल्या आहेत. त्यातली शेवटची बैठक ही 26 जुलैला नवी दिल्लीमध्ये झाली. त्यावेळेला उद्योग मंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी हा सगळा तपशील माध्यमांसमोर स्वतः उघड केलेला आहे. मग जर समजा हा विषय 26 जुलैपर्यंत चालू होता, काकासाहेब आपलं सरकार 2.5 वर्ष होतं, तर मग घोडं अडलं कुठं? 26 जुलैपर्यंत तर गुजरात कुठंच चित्रात नव्हतं. मग तुम्हाला 26 जुलैलाच फॅक्सकॉन आणि वेदांताला महाराष्ट्रात लॉक का करता आलं नाही? 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये 2 वर्ष कोरोनासारख्या महामारीमध्ये गेले. कोरोनासारख्या महामारीमध्ये या सरकारनं अतिशय चांगलं काम केलं. त्यातनं सावरत असताना कुठेतरी हा उद्योग यावा यासाठी महाविकास आघाडीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होतं. दुर्दैवानं हे सरकार पडलं, हे सरकार गेलं आणि ईडी नावाचं नवं सरकार अस्तित्वामध्ये आलं. बाजीगर नावाचा एक चित्रपट आपण सगळ्यांनी बघितला असेल. मी थोडक्यात माझं मत मांडतो, मी काय जास्त बोलणार नाही. बाजीगर नावाचा आपण सगळ्यांनी एक चित्रपट बघितला, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं, परंतु या सरकारच्या बाबतीमध्ये जीत के हारने वाले को ईडी सरकार कहते. एवढंच मला म्हणावं लागेल. 95% काम काकासाहेब तुम्हाला एखादा चित्रपट आठवावा आणि त्या चित्रपटाच्या एका फेमस डायलॉगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सरकारच्या भूमिकेचं समर्थन करावं, हे ऐकायला ठीक आहे. वस्तुस्थिती सांगा. तुम्ही असं कधी तुम्हाला किंवा मवियाला हा प्रश्न विचारला ना की मवियाचं अपयशाचं कारण काय, तर तुम्ही 2 वर्ष कोरोनाच्या अंगावर टाकून मोकळे होता. 6 महिन्यात काय घडलं याचं उत्तर असू शकतं का? काकासाहेब 30 सेकंदात सांगता आलं तर सांगा. सौरभ कुलश्रेष्ठ यांच्याकडे त्याचाही तपशील उपलब्ध आहे, म्हणून म्हटलं आधी एकदा तुमची राजकीय भूमिका ऐकावी. हा उद्योग यावा यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. तुम्ही जर आपण लास्ट वेळची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांची जर या बाबतीची प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल तर त्यांनी याच्यामध्ये अधिक चांगलं विवेचन केलं. त्यांनी सांगितलं की हा उद्योग लवकरच चालू होईल. याचाच अर्थ 95% आमच्या सरकारने काम केलं होतं ना. तुम्ही ते विसरताय का सगळं? म्हणजे तुम्ही विनाकारण आमच्यावर आरोप करायचे. हा सरकार जर या सरकारमध्ये उद्योग आला असता तर तुम्ही श्रेय घ्यायला तयार झाले असते. म्हणजे आम्ही काही केलं नाही. गणेश हाके या तर्काला काही प्रतिवाद आहे? त्यांच्याशी ज्या पद्धतीच्या तुम्ही वाटाघाटी की आता खरं म्हणजे वाटाघाटीमध्ये तुम्ही कसल्या पद्धतीच्या वाटाघाटी आणि कुणी कुणी केल्या आता खरं म्हणजे हे शोधावं लागेल. आणि खरं म्हणजे त्याही गणेश हाके एकच मिनिट, गणेश हाके एकच मिनिट थांबा. गणेश हाके तुम्ही वारंवार या गोष्टीचा उल्लेख करताय. हा तपशील काही तसा ऐकून सोडून देण्यासारखा नाहीये. तुम्ही वारंवार या तपशिलाचाच उल्लेख केलात. मगाच्या पहिल्या उत्तरातही तुम्ही हे सांगत होतात की उद्योग येत असताना त्या उद्योगाच्या प्रवर्तकांशी कशा पद्धतीनं मवियाची चर्चा चालायची हे काही सांगायला नको. तुम्ही परत त्याचा उल्लेख करता. तुमच्याकडे काय तपशील आहे तोही सांगा. वेदांता आणि फॅक्सकॉन या 2 कंपन्यांना लायझनिंग ऑफिसरच्या माध्यमातून छळलं गेलं होतं असं सुचवायचंय की त्यांच्याकडून कोणी वसुलीचा प्रयत्न केला असं सुचवायचंय मवियाच्या बाबतीत? नक्की तुम्हाला सुचवायचं काय? तुम्ही वारंवार हा उल्लेख करता आणि सोडून देता. आता तुम्हाला तो सोडता येणार नाही, तुम्हाला उत्तर द्यायला लागेल त्याचं. निश्चितपणे प्रसाद, मी ज्या पद्धतीनं यांनी 6 महिने त्या कंपनीच्या लोकांना छळलेला त्या पद्धतीने खरं म्हणजे ती कंपनी त्यांना जाणीवपूर्वक त्यांना महाराष्ट्रामध्ये हा उद्योग सुरू करायचा होता. त्यांनी सगळ्या पद्धतीच्या जमिनीचे सुद्धा सर्वे केले होते, सगळ्या पद्धतीची संपूर्ण तयारी केली होती. पण जसजसा प्रोजेक्ट कॉस्ट वाढत चालली तसतसं सुरुवातीच्या काळामध्ये त्या लोकांचं बोलणं, त्याच्यानंतर प्रोजेक्ट कॉस्ट वाढल्यानंतर त्या संदर्भातलं त्यांचं नंतर बोलणं आणि त्या अनुषंगानं सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्याबरोबर चर्चा करणं. खरं म्हणजे हा इतका चांगला अशा पद्धतीचा उद्योग होता. गणेशजी आपण बोलत असतानाच नेमके आपल्याला फोन येत आहेत, त्यामुळे तुमचा आवाज ये जा करतोय. तुम्ही कृपया DND मोड तुमचा ऍक्टिव्ह करा. आता जो मुद्दा गणेश हाके आपण उपस्थित केलात ना, त्याच निमित्तानं पटकन योगेश चिले यांनाही उत्तर घेतो. विषय राजकीय आहे म्हणून स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ आपल्याला यावर प्रतिक्रिया मागत नाही, पण पटकन योगेश चिले, हा विषय सुद्धा महाराष्ट्रात आज चर्चेला जातो आहे की महाराष्ट्रात कुणीही नवीन उद्योग घेऊन यायला निघालं की गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्याला तिघांची सेटलमेंट करायला लागायची. तुमच्यापर्यंत हा तपशील आलाय का?
नाही, अशी चर्चा तुम्ही मंत्रालयात गेलात तरी तुम्हाला ऐकायला मिळेल, किंवा अगदी रस्त्यावरती उभं राहिलात तरी सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडून तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळतील की हल्ली, पूर्वी एक सरकार असायचं त्यावेळी खूप सोपं होतं उद्योगधंदे महाराष्ट्रात आणणे, पण हल्ली 2 किंवा 3 पक्षांचं मिळून एक सरकार असतं. पोलिसांमध्ये तक्रार करायची. तुम्हाला जर या गोष्टी कळत होत्या, पैसे मागतायत, कुठेतरी काय मागतायत, तक्रार करायची ना. त्याच्या तपासासाठी आपण तक्रार करायला पाहिजे होती. त्याच्या वेळेला आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती. तुम्ही आपण त्यावर आवाज उठवायला पाहिजे होता. चुकीचे आरोप करू नका. आणि कुठेतरी देवेंद्रजी आणि एकनाथजींचं अपयश आहे. कोणी आवाज उठवला आणि ईडीची कारवाई झाली तरी बोलताना कारवाई चुकीची झाली म्हणून. एकनाथजी देवेंद्रजींचं अपयश आहे. हा उद्योग तिकडे गेला. 6 महिने उद्योगधंद्यावर प्रकार आहे मला सांगतो तुम्हाला. अहो विषयावर कुठल्या चर्चा चालू आहे कुलकर्णी? अहो मला सांगा, तुम्ही 6 महिन्यामध्ये हा उद्योग इथं राहावा याच्यासाठी काय प्रयत्न केले ते तरी सांगा. कुठल्या पद्धतीची वाटाघाटी कसल्या करत होता तुम्ही? काय चर्चा करत होतात? मला असं वाटतं की 22 सरकार या बाबतीत आपण विचारलेलं दिसतंय. त्यांनी सांगितलं की बाबा लवकर उद्योग येईल. केलंय ना. तुम्ही विसरले का? तुम्ही विसरले का हा विषय? तुम्हाला कुठेतरी नरेंद्र मोदी यांना खुश करायचं, बॉसला खुश करायचं उद्योग नेते. या महाराष्ट्राच्या 1 लाख रोजगारावर तुम्ही पाणी सोडण्याचं काम केलंय. काळामध्ये गेल्या तुमच्या काळामध्ये 2.5 कोटी आणि तुम्हाला काय वाटत या राज्यातल्या स्थानिक तरुणांच्या तुम्ही हजार कोटीचा उद्योग या एवढा पुरा प्रसाद पुन्हा तुम्हाला सांगतो जी. मविओ मधल्या एका घटक मविओच्या एका पक्षाच्या नेत्यांनी 2020 साली ते उद्योग मंत्री होते, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की फोक्सकॉन आमच्याकडे आम्ही आणणार नाही, म्हणजे येऊ देणार नाही असं सांगितलं. याचं कारण म्हणजे त्याचा संदर्भ जर आता आपण जर जोडला तर आपल्याला स्पष्ट होतं यांना उभं राहू द्यायचा नव्हता. यांना उभा अगदी गणेशजी याच संदर्भातला एक तपशील स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ यांच्याकडे आहे. प्रत्यक्षात 2 करार आहेत. एक करार हा तळेगावच्या अनुषंगानं वेदांताशी झालेल्या पहिल्या टप्प्यातला आहे. आताचा सेमीकंडक्टरच्या निमित्तानं होऊ घातलेला दुसऱ्या टप्प्यातला आहे. या दोन्ही बाबतीतला फरकही आपल्याला चर्चेत लक्षात घ्यायला हवा. अनेक जणांपर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून विविध वेगवेगळ्या प्रकारची मिश्र माहिती पोहोचते. स्वप्न सौरभ, आपण तपशिलात यावर नीट प्रकाश टाकाल अशी अपेक्षा आहे. हा नाही मग यांनी जो आता उल्लेख केला हाकेंनी तो वेगळा प्रकल्प होता, हा वेगळा आहे. नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्राने गुजरातपेक्षा जास्त चांगल्या सवलती देऊ केल्या होत्या तरीही. बघा तो हॅलो मला माहिती आहे तो वेगळा उद्योग होता, पण या उद्योगाच्या संदर्भामध्ये आम्हाला म्हणायचंय की या उद्योगाच्या संदर्भात आघाडी सरकारने ज्या यशस्वी या वाटाघाटी केल्या त्याची पुढची रेष शिंदे फडणवीस सरकार ओढत होते. मात्र त्यानंतर हा प्रकल्प अचानक गुजरातकडे गेलेला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात वेदांत समूहाच्या प्रमुखांची यांनी मोदीजी पंतप्रधानांची भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी ट्विट केलं होतं की सेमीकंडक्टर विषयी माझी त्यांच्याशी चांगली चर्चा झाली आणि त्यानंतर मग हे महाराष्ट्राकडे जाण्याचा त्यांचा निर्णय अंतिम झालाय. त्याच्या आधी ते महाराष्ट्रातच येणार होते. त्यामुळं शिंदे फडणवीस सरकार यांना हवा होता प्रकल्प, पण ते आणू शकले नाहीत. हे फक्त वास्तव आहे. याच्यात राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा महाराष्ट्राचा प्रकल्प गेलाय. महाराष्ट्राचं नुकसान झालेलं याच्यात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र चांगल्या सवलती देत असताना. हॅलो जी स्वप्न सौरभ, आपण म्हणणं पूर्ण करा. आपला पूर्ण आवाज येतोय, बोलत राहा आपण. कदाचित त्यांना काही संपर्कात बाधा येते. यातला एक तपशील आपल्याला पटकन घ्यायला हवा. चर्चेला त्यानिमित्तानं पुढेही नेऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अग्रवालांची अर्थात वेदांताच्या प्रमुखांची भेट सप्टेंबरमध्ये झाली आणि त्यानंतर चित्र बदललं. हा तपशील आहे, हे तथ्य आहे, हे नाकारता कामा नये. ते तपशील आणि ते तथ्य डोळ्यासमोर ठेवून आपल्याला लक्षात घ्यायला हवं की एखाद्या प्रकल्पाच्यासाठी जेव्हा पंतप्रधान हस्तक्षेप करत असतील
तर त्या अनुषंगानं उद्योगाच्या बाबतीतले निर्णय अधिकाधिक पूरक ठरवण्याच्यासाठीची स्पर्धा तयार होते. ही स्पर्धा महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या 3 राज्यांपुरती मर्यादित राहत नाही. ती दुसऱ्या बाजूला केंद्र, 3 राज्य आणि गुजरात अशा त्रिकोणामध्ये जाते. योगेश शिले, तुम्ही मगाशी अत्यंत महत्वाचा आणि तितकाच सारगर्भित मुद्दा मांडलात. तो असा आहे की गुजरात जितक्या वेगानं रोजगार आपल्याकडे येण्याच्यासाठी, प्रकल्प येण्याच्यासाठी प्रयत्न करतो, तसे प्रकल्प आता महाराष्ट्रात होताना दिसत नाहीत. महाराष्ट्र निश्चित उद्योगाबाबतीत, रोजगार निर्मितीच्या क्षमतेबाबतीत प्रथम क्रमांकावर आहे, पण हा नंबर टिकवण्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत. योगेश शिले, आपण सांगायचं, त्यानंतर इतरही बोलतील. महाराष्ट्रात आता व्यापार सुलभ वातावरण राहिलं आहे का? मी तुम्हाला प्रसादजी या निमित्ताने एक आठवण करून देतो. 2008 ला सिंगूरला जो टाटांचा प्रोजेक्ट होता, हा सुद्धा असाच गुजरातला गेला होता. कारण काय झालं की तो ज्यावेळी टाटांनी तिथून हलवायचं ठरवलं, नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी एक SMS फक्त टाटांना पाठवला की आम्ही सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तयार आहोत. नरेंद्र मोदींनी आजही ते धोरण गुजरातच्या बाबतीत पंतप्रधान असताना सुद्धा कायम ठेवलेलं आहे. आता खरं तर महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहेत, मग ते मविया सरकार असू दे किंवा आता जर शिंदे फडणवीस सरकार असू दे, यांचं काम आहे की तुम्ही एकदा मोदींबरोबर बसून त्यांनी गुजरातच्या संदर्भात जर पक्षपात चालवला असेल तर तो त्यांच्या नजरेस आणून देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातलं सरकार जर कमकुवत असेल तर महाराष्ट्रातला व्यापार, उद्योगधंदे हे गुजरातमध्ये जाणार. हे रोखण्याचं काम आज राजकारण बाजूला ठेवून शिंदे फडणवीस सरकारचं आहे, ते तुमचं आहे आणि माझं, आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुद्धा आहे. हाच विचार करून काल सर्व राजकारण बाजूला ठेवून माननीय राजसाहेबांनी हा मुद्दा सर्वांच्या समोर आणलाय. निदान या निमित्ताने तरी सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये जाऊ नयेत, त्याच्यासाठी केंद्राकडून कोणताही दबाव कंपन्यांवर येऊ नये आणि कंपन्यांना इथे उद्योगधंदे करण्यासाठी सोयीस्कर धोरणं असावीत, याबद्दलचा प्रयत्न करणं, मनापासून प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. गणेश हाके, अशा प्रकारची अपेक्षा आता नव्या सरकारकडून निश्चित ठेवायला लागणार आहे. 2.5 वर्ष अजून बाकी आहेत निवडणुकांना आणि आताचं नवं सरकार हे त्या दृष्टीनं पाऊल टाकेल असा विश्वास तुम्ही व्यक्त करणार आहात का? निश्चितपणे. तुम्हाला आठवत असेल प्रसादजी की जे 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये आमच्या सेना भाजप युतीचं सरकार होतं, त्या काळामध्ये ज्या पद्धतीने उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे माननीय सरकारी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री यांनी जे प्रयत्न केले, मोठ्या पद्धतीच्या म्हणजे ज्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट झाला म्हणतो, मोठ्या प्रमाणात जी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि त्या दृष्टीनं वेगवेगळ्या पद्धतीचे धोरणं या महाराष्ट्र सरकारनं आखलेली आहे होती. पण दुर्दैवानं की तुम्हाला पुन्हा त्या काँग्रेस राष्ट्रवादीचं मागे 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये सरकार होतं. सर्वाधिक उद्योग या काळामध्ये गुजरातमध्ये गेले, अन्य राज्यात निघून गेले, कारण त्या सरकारचं ते धोरण होतं. अगदी वेळेची मर्यादा आहे. पटकन काकासाहेब कुलकर्णींना उत्तराची संधी देतो. या निमित्तानं महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेले आपणच होतात. आपण याचा अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी होती. आता त्यातले सुद्धा 2.5 वर्ष जोडले तर शिवसेना पण त्याच्यामध्ये येईल. अशा स्थितीत महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही म्हणून तुम्ही सुद्धा सकारात्मक भूमिका घेणार का राजकारण करणार? निश्चित पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने एवढं काम यासाठी केलेलं आहे, त्यामुळे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर होता ना. याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सुद्धा योगदान आहे. तुम्ही विसरणार आहे का? तुम्ही विसरू शकत नाही. आणि निश्चित पद्धतीने मला खंत वाटते गणेश हाके साहेबांच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्रामधनं 1 लाख लोकांचा रोजगार केला असताना ते गुजरातचं कौतुक करतायत. त्यांना महाराष्ट्राच्या भूमिपुत्राबद्दल दुःख वाटत नाही का? आणि नंबर 3 ची गोष्ट, या राज्यात हा प्रकल्प केला म्हणजे मोदींचा आशीर्वाद असताना हे सरकार सत्तेवर आलं असताना दुर्दैवानं हा प्रकल्प तिकडे जातो. म्हणजेच याचाच अर्थ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हा सरकार या राज्याचा हा प्रकल्प तिकडे जाण्यासाठी काय त्यांनी मदत केली का, किंवा ते कुठे अपयशी ठरले का? की याच्यावर 30 सेकंदात पटकन प्रतिक्रिया घेऊ. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. योगेश शिलेंनाही बोलायचंय, पण आधी गणेश हाकेंना संधी देतो. गणेशजी, 30 सेकंदात सांगा, हा प्रकल्प जाण्यासाठी कोणी प्रयत्न करेल? वैयक्तिकरित्या मला तरी असं वाटत नाही की कुठलं सरकार असं असू शकतं जे आपल्या राज्यात येऊ घातलेला 1 लाख लोकांचा रोजगार ढकलून दुसऱ्या राज्याला देईल. बघा, मी तुम्हाला पुन्हा सांग की आमचा आरोप निश्चितपणे यांच्यावरती आहे. खरं तर त्यांच्याशी वाटाघाटी करतो, जे काही बोलणी चालू असताना त्यांनी महाराष्ट्राची आज गुजरात 1000 एकर जमीन विनामूल्य दिली. 20 वर्ष त्यांना वीज, पाणी आणि बाकीच्या सगळ्या कर सवलती दिल्या.
त्या जर महाराष्ट्र सरकारनं दिल्या असतात तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ते लोक थांबले असते. ठीक आहे, म्हणजे सुरू म्हणजे कोरोना संपल्यानंतरच्या 6 महिन्यांमध्येच हा विषय मार्गी लागू शकला असता. योगेश चिले 30 सेकंद उरली आहेत, पटकन आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. योगेश चिले, प्रवक्ता मनसे. प्रसादजी जी, काँग्रेसला आता भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांबद्दल काळजी वाटायला लागली आहे. त्यांच्या हे लक्षात येत नाहीये 2008 पासून स्थानिकांना 80% रोजगाराचा अधिनियम तयार केलेला आहे, परंतु त्याचं अजून कायद्यात रूपांतर केलेलं नाही. काँग्रेस इतकी वर्ष म्हणजे 2008 पासून जवळपास काँग्रेस सत्तेमध्ये आहेच, मधली 5 वर्ष सोडली तर. आता सुद्धा काँग्रेस 2 वर्ष सत्तेत होती, आजही तो अधिनियम कायद्यामध्ये बदललेला नाही. आज हे जे काही अश्रू ढाळतायत ना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांसंदर्भातले, हे निव्वळ मगरीचे अश्रू आहेत, बाकी काही नाहीये. ठीक आहे, धन्यवाद योगेश चिले. आपण आपली प्रतिक्रिया नोंदवलीत, वेळेत नोंदवलीत. गणेश हाके, काकासाहेब कुलकर्णी आणि स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ, आपलेही चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.